Hello students, my name is Sushant Shilor, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. This is your 11th practical of computer graphics program for 3-dimensional transformation rotation. हे तुमचं 11वं प्रॅक्टिकल आहे ज्याच्यामध्ये आपण 3-dimensional ट्रान्सफॉर्मेशन रोटेशन हे बघणार आहोत. ओके, तर बघूया प्रोग्राम काय आहे. आता नेहमीप्रमाणे हेडर फाईल्स ज्या आहेत त्या इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत आपण इथं. ओके, स्टँडर्ड IO.h, कन्सोल IO.h, graphics.h and math.h. okay, this is your global variable declaration which we will use in this program. max x, max y, mid x and mid y. void axis हे फंक्शन आपण इथे घेतलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्या स्क्रीनवर आपण तुमची जी पण काही आउटपुट कन्सोल स्क्रीन जी असणार आहे त्याच्या करेक्ट मिड घेऊन आपण XY ॲक्सिस ड्रॉ करणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस void axis फंक्शन. ओके, आफ्टर दॅट युअर मेन फंक्शन. ओके, प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट्स ॲट void main मेथड. ओके, त्याच्यानंतर हे आपण इथं रिक्वायर्ड व्हेरिएबल जे आहेत x, y, z, o, x1, x2, y1 and y2 हे जे प्रोग्रामला आपल्याला या लागणार आहेत ते इंटिजर व्हेरिएबल्स इथं आपण डिक्लेअर करून घेतलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे GD आणि GM घेतलेला आहे. ओके, ग्राफ डिटेक्शनसाठी ग्राफ इनिशियलाइज केलेला आहे आपण इनिट ग्राफ मेथड यूज करून त्याच्यामध्ये GD GM पास केलेले आहेत प्लस ड्रायव्हर पाथही आपण त्या फंक्शनमध्ये पास केलेला आहे. ओके, आफ्टर दॅट तुमचा एक ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेला आहे आपण इथं. ओके, परत या प्रोग्राममध्ये बार 3D हे इनबिल्ट फंक्शन जे आहे 3D क्यूबसाठी. ओके, बार 3D फंक्शन यूज करून आपण आउटपुट कन्सोलवर 3D क्यूब, स्क्वेअर क्यूब हा रेंडर करतो आपण. त्याच्यासाठी हे बार 3D हे इनबिल्ट फंक्शन आहे. ओके, तो क्यूब जो आहे तो पहिला ड्रॉ करून घेतलेला आहे आपण. ओके, फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेला आहे त्याच्यानंतर क्यूब ड्रॉ करून घेतलेला आहे. ओके, नाऊ वी हॅव टू रोटेट दिस क्यूब. ओके, त्याच्यानंतर आपण रोटेशन अँगल जो आहे तो युजरकडून इनपुट करून घेतलेला आहे. किती अँगलने आपल्याला तो पर्टिक्युलर आपला 3D ऑब्जेक्ट जो आहे तो रोटेट करायचा आहे तो युजरकडून आपण इनपुट करून घेतलेला आहे आणि ओ या इंटिजर व्हेरिएबलमध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे ती स्टोअर करून घेतलेली आहे आपण. ओके, त्याच्यानंतर रोटेशनसाठी जे काही आपले 3D रोटेशनसाठी जे फॉर्म्युलाज आहेत ते इथे इम्प्लिमेंट केलेले आहेत आपण. ओके, x1, y1, x2 and y2. त्याच्यानंतर आपण 3 ॲक्सिस भोवती आपला जो 3D ऑब्जेक्ट आहे तो रोटेट करणार आहे. Z ॲक्सिस, y ॲक्सिस आणि x ॲक्सिस. ओके, या 3 ॲक्सिस भोवती आपण आपला जो पर्टिक्युलर जो 3D ऑब्जेक्ट आहे किंवा क्यूब आहे तो आपण काय करणार आहे रोटेट करणार आहे. तर आपण पहिल्यांदा इथे युजरकडून अँगल घेतलेला आहे. ओके, त्या पर्टिक्युलर अँगल प्रमाणे तो जो क्यूब आहे तो या 3 ॲक्सिस भोवती आपण रोटेट करणार आहे. ओके, तर त्याच्यानुसार हा प्रत्येक वेळेस इथं प्रिंटअप हा असा मेसेज आपण युजरला दाखवणार आहे आफ्टर रोटेशन अबाउट Z ॲक्सिस आणि तो पर्टिक्युलर क्यूब जो आहे तो Z ॲक्सिस भोवती रोटेट होणार आहे. ओके, ड्रॉ करून घेतला आपण इथं. परत आफ्टर रोटेशन अबाउट X ॲक्सिस अँड आफ्टर रोटेशन अबाउट Y ॲक्सिस. ओके, ओके, गेट CH आणि क्लोज ग्राफ ॲट द एंड ऑफ आवर मेन फंक्शन हे 2 फंक्शन आपण इथं कॉल केलेले आहेत. ओके, तर याचं आउटपुट बघूया आपण. तुम्ही गेट CH फर्स्ट ऑफ ऑल तिथं वापरलेला आहे तुमच्या प्रोग्राममध्ये म्हणून आउटपुट तुम्हाला असं ब्लँक दिसणार आहे. गेट CH साठी तुम्हाला पहिल्यांदा एंटर की हिट करावी लागणार आहे. ओके, हे एंटर की मी हिट केलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला हे पहिल्यांदा ॲक्सिस आणि तुमचा हा पर्टिक्युलर जो क्यूब आहे तो इथं ड्रॉ झालेला तुम्हाला दिसत आहे. प्रिंटअपमध्ये आपण मेसेज दिला होता एंटर रोटेटिंग अँगल. जो पर्टिक्युलर अँगल जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. समजा आपण इथं रोटेशन अँगल 45 डिग्री दिला. ओके, तर हा 45 डिग्री दिल्यानंतर मी परत एंटर की इथं प्रेस करतोय. हा रोटेशन अबाउट Z ॲक्सिस झाला. ओके, हा परत रोटेशन अबाउट X ॲक्सिस झाला. ओके,
आणि हा रोटेशन अबाउट वाय ॲक्सिस झाला. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं आपला जो 3D ऑब्जेक्ट जो आहे क्यूब, हा आपण झेड ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस भोवती रोटेट केलेला आहे. ओके,